श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला अजून एक छान अशी शंकरपाळीची रेसिपी दाखवणार आहे। ही जी रेसिपी आहे मी तुम्हाला छान अगदी आपली आजी जी आहे ती जशी बनवायची पारंपरिक पद्धतीने, आपली आई जशी बनवायची त्या पद्धतीने मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने कशी बनवतात ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ही जी रेसिपी आहे मी तुम्हाला अगदी अचूक प्रमाणामध्ये अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी ही रेसिपी दाखवणार आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर शंकरपाळीची रेसिपी ही खूप सोपी आहे, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी शिकवते आहे। अगदी पारंपरिक आपल्या आजी जी आहे, आजी आई आपली ज्या जुन्या पद्धतीने म्हणजे पारंपरिक पद्धतीने शंकरपाळ्या कशा बनवायच्या त्या मी तुम्हाला आज शिकवणार आहे। तर शंकरपाळी बनवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे अशी की त्याचं प्रमाण, हे जे प्रमाण आहे ते वजनी प्रमाण जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला, जर तुम्ही 150 ग्राम 150 ग्राम साखर घेतली तर 150 ग्रामच तुम्हाला तूप घ्यायचं आणि 150 ग्रामच पाणी घ्यायचे। असं समप्रमाणात तुम्हाला हे जे आहे जे साहित्य आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे। ओके, सो तर या ठिकाणी मी साखर घेते आहे। साखर 1 वाटी घेते। तुमच्याकडे कपचं मेजरमेंट असेल तर तुम्ही कपाने सुद्धा घेऊ शकता। सगळ्यात बेस्ट वे, वजनाई प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर वजनाने तुम्ही घेणार असाल तर 150 ग्रॅम जर तुम्ही सगळे इक्वली घेणार तर जवळजवळ अर्धा किलो इतका मैदा तुम्हाला या ठिकाणी शंकरपाळी बनवायला लागणार आहे। आणि पूर्ण जी शंकरपाळी आहे बनून 1 किलो होणार आहे। ओके, जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही परफेक्ट हे प्रमाण वापरून तुम्ही ऑर्डर घेऊ शकता। ओके, तर या ठिकाणी मी 1 वाटी साखर घेतली आहे। जर तुमच्याकडे कपचं मेजरमेंट असेल तर कपाने तुम्ही 1 कप साखर, त्याच वाटीनी 1 वाटी पाणी घ्यायचंय। ओके, आणि त्याच वाटीनी 1 वाटी साजूक तूप घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आता मी साजूक तूप वापरतीये, शुद्ध तूप मी या ठिकाणी वापरतीये। जर तुमच्याकडे डालडा असेल तर तुम्ही या ठिकाणी डालडा देखील यूज करू शकता, आणि जर तुम्हाला तेलामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही तेलामध्ये देखील बनवू शकता। सो मी या ठिकाणी शुद्ध तूप वापरतीये, तर शुद्ध तूप देखील मी या ठिकाणी 1 वाटी घेते आहे। ओके, सो असं मी सोप्या पद्धतीने घरातली आपली जी ही वस्तू असेल त्याच्याने तुम्हाला प्रमाण घ्यायचं आहे आणि रेसिपी बनवायची आहे। ओके, सो आता तुम्हाला हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला पॅनवर गॅसवरती ठेवायचंय। या ठिकाणी तुम्हाला साखर जी आहे ती पूर्ण छान अशी विरघळू द्यायची आहे। आता हे जे बॅटर आहे ते मी एका परातीमध्ये ओततीये। पूर्ण परातीत ओतून मी गार करते, सॉरी, म्हणजे लवकर गार होईल। त्याचबरोबर मी फॅन पण चालू केला आहे, जेणेकरून हे जे आपलं मिश्रण आहे ते लवकर गार होईल। तर हे जे आपलं पाणी आहे, तूप आणि पाणी पूर्ण, साखर पूर्ण विरघळलेली आहे, पूर्ण मिश्रण आपलं हे जे आहे ते गार झालेलं आहे। गार झाल्यावरतीच तुम्हाला याच्यामध्ये मैदा ॲड करायचा आहे। त्याचबरोबर मी या ठिकाणी शुद्ध तूप यूज केलेलं आहे, तर तुम्ही या ठिकाणी डालडा यूज करू शकता किंवा तेलही यूज करू शकता। जर तुम्ही डालडा यूज करत असाल तर तुम्हाला डालडा जो आहे तो पूर्ण वितळवायचा आहे आणि मगच यूज करायचा आहे। तूपही तुम्हाला, शुद्ध तूप जरी घेत असाल ते घट्ट असेल तरी तुम्हाला ते पूर्ण वितळवायचं आहे, गरम करून थोडंसं वितळून घ्यायचं आहे आणि मगच मेजरमेंट तुमचं परफेक्ट येणार आहे। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। ओके, सो या ठिकाणी मी मैदा चाळून घेते, कारण कधी काय होतं, काही इम्प्युरिटीज असतात। मी ऑलवेज ही गोष्ट तुम्हाला सांगत असते की नेहमी चेक करून स्वयंपाक करायचा। ओके, सो मी मैदा या ठिकाणी चाळून घेते, आणि तुम्हाला या ठिकाणी मैदा जो आहे तो आपल्या जो बॅटरमध्ये जितका मावेल, म्हणजे त्या तूप आणि पाण्यामध्ये जितका मैदा बसेल तितका तुम्हाला मैदा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। पीठ जे आहे तुम्हाला खूप टाईट
नाही मळायचं आहे आणि नाही खूप सैलही मळायचा आहे. मीडियममध्ये तुम्हाला तो टाईट ठेवायचा आहे आटा. आणि त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे रेस्ट द्यायची. पीठ ज्यावेळेस हे पीठ मळून होईल, पुढचं मी तुम्हाला नंतर सांगेलच. तर हे जे पीठ आहे आपण हळूहळू आधी आपण पीठ चांगलं मळून घेऊया. हळूहळू आपण जितका मैदा बसेल तितकं तुम्हाला याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे. मैदा हा टाकत राहायचा आहे. ओके. आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल तर थोडी शंकरपाळी बनवताना इलायची टाका आणि थोडंसं मीठ टाका. त्याच्यामुळं काय होतं, मी नेहमी म्हणत असते माझ्या व्हिडिओमध्ये की ज्यावेळेस तुम्ही गोड बनवता त्याच्यामध्ये थोडं मीठ हे नेहमी ॲड करत जा, की जेणेकरून आपलं जे गोडवा आहे तो अजून वाढतो. स्वीटनेस जी आहे ती आपली बॅलन्स होते आणि अजून आपला जो पदार्थ आहे तो अजून रुचकर बनतो. सो अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे मी या ठिकाणी मीठ टाकायला विसरले बनवण्याच्या ह्याच्यामध्ये. सो तुम्हाला मी हे या ठिकाणी मी ते तुम्हाला तुम्ही म्हणाल की तरी तुम्ही ते मीठ नाही टाकलं आहे, पण मी विसरली या ठिकाणी, पण तुम्ही लक्ष करून टाका. ओके. सो या ठिकाणी आपलं जे पीठ आहे हे छान मळलं जातं आहे आणि थोडं थोडं त्याच्यामध्ये मी अजून थोडासा मैदा या ठिकाणी ॲड करते आहे. ओके. इलायचीनी छान असा फ्लेवर येतो आणि मस्त लागतं. इलायची मला खूप आवडते पर्सनली, स्मेल खूप आवडतं, म्हणजे प्रत्येकाच्यात माझी इलायची असते. सो आणि मैदा जो आहे शक्यतो फ्रेश यूज करा आणि शक्यतो शुद्ध तुपातच करा. शंकरपाळी जे त्या टेस्टला खूप छान लागतात. डालड्यामध्ये केला तरी छान होतात आणि तेल जरी वापरलं तरी छानच होतात त्या शंकरपाळ्या. ही जी रेसिपी आहे खूप छान आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. सो हे जे आपलं पीठ आहे हे छान असं मळलं जातं आहे. ओके. आणि कधी काय होतं ना, ज्यावेळेस आपण शंकरपाळ्याचं पीठ मळतो ते त्याच्यामध्ये तूप असतं, डालडा असतो, तर ते थोडंसं हार्ड होतं पीठ. सो ते प्रत्येक वेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही लाटता ना त्यावेळेस त्याला प्रत्येक वेळेस थोडं मालिश करायची आहे. म्हणजे आणि त्यासाठीच तुम्हाला ते थोडंसं सैल पीठ मळायचं आहे. खूप पीठ त्याच्यामध्ये जास्त मैदा ॲड नाही करायचं आहे. खूप हार्ड पीठ नाही मळायचं आहे. ह्यासाठीच तुम्हाला मी सांगते की पीठ हार्ड नाही मळायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण आपलं पूर्ण पीठ मळून होतं तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला पिठाला खूप रेस्टही नाही द्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये तूप असतं. तूप आणि डालडा असतो. कधी कधी डालडा वापरतो आपण, त्याचं खूप हार्ड होऊन तुम्ही जर खूप वेळ पीठ ठेवलं तर ते जे पीठ आहे ते खूप हार्ड होऊन जाणार. सो मी जास्त वेळ नाही, एकदम 5 मिनटं जास्तीत जास्त मी या ठिकाणी ह्या पिठाला रेस्ट देणार आहे आणि लगेचच शंकरपाळी लाटायला घेणार आहे. ओके. सो मी थोडा वेळ रेस्टला ठेवते हे पीठ. ठिकाणी आपलं हे जे पीठ आहे हे मी जास्त वेळ ठेवलं नाही झालेलं आहे. 5 मिनटं मी ठेवलेलं, जास्त नाही ठेवलं. लगेच मी लाटायला घेते आणि थोडंसं माझ्याकडनं म्हणजे कधी कधी काय होतं ज्यावेळेस आपण शंकरपाळी लाटतो त्यावेळेस कधी क्रॅक जातात. काही हरकत नाही. ओके. नो प्रॉब्लेम. लाटत राहा. ते जे ज्यावेळेस तुम्ही साईडचे कॉर्नर आहेत त्यावेळेस तुम्ही कट करून मसाज करायची आहे. तुम्हाला कट करा. त्याचे पीठ आहे ते सॉफ्ट साईड्स जे आहेत ते कट करा. लाटताना तुम्हाला त्रास होणार नाही. जो म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला चांगले लाटले लावायचं तो भाग तुम्ही घेऊ शकता. ओके. सो या ठिकाणी थोडं माझं पीठ जरा थोडंसं मी घट्ट मळलेलं आहे, पण काही हरकत नाही. त्याच्यामध्ये जे कडा आहे ते जरा या ठिकाणी तुम्ही बघत असाल की ते कडा ज्या आहेत त्या कट होतात, एक चिरा पडतात त्याला तरी देखील या तुमच्या शंकरपाळ्या आहेत याचं प्रमाण परफेक्ट आहे. त्याच्यामुळं ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या खुशखुशीतच होणार. अजिबात तुमचं मेजरमेंट चुकणार नाही. त्याच्यामुळे अजिबात कन्फ्युज व्हायचं, खराब होणार नाही. किंवा काय आणि ऑइलीही होत नाही. काही प्रॉब्लेम माझ्याकडनं थोडंसं मैदा जास्त झालंय, पण याच्याने काय होतं खूप ऑइली नाही होणार. ऑइल नाही लागणार. ज्यावेळेस तुम्ही शंकरपाळी कराल ना त्यावेळेस ऑइली जास्त अजिबात नाही लागणार. म्हणजे मी या ठिकाणी तुम्हाला असं सांगते, म्हणून तुम्ही खूप मैदा ॲड कराल असंही करू नका. जेवढं बसेल तितकंच अंदाज घेऊन तुम्हाला मैदा ॲड करायचा आहे. ओके. तर मी या ठिकाणी साईड कट केल्यात त्याच्या आणि मग मी
चाकूनी शंकरपाळीचं सेप कट करते. ओके, शंकरपाळी कट करणार आहे. ओके, सो या काही गोष्टी असतात, त्या छोट्या छोट्या टिप्स असतात ज्यावेळेस आपण कोणतीही रेसिपी बनवतो त्या फॉलो करायच्या असतात आणि तरच आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या खूप अशा छान होतात. ओके, तर मी या ठिकाणी शंकरपाळीचा जो शेप आहे ना तो स्क्वेअर घेते. तुम्हाला जो आवडेल तो शेप तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. मला चौकोनीही आवडतो आणि शेप तुम्ही कोणता आवडेल तो ठेवा. आणि त्याचबरोबर शंकरपाळी ज्यावेळेस तुम्ही लाटाल ना त्यावेळेस जो शंकरपाळी थोडीशी जाडसर ठेवा लाटताना, म्हणजे खूप पण जाड नको, अगदी पार्ले बिस्किटची साईज जशी असते ना तशीच ठेवा, जेणेकरून काय होतं ना त्याचे लेयर जे आहेत ना खूप छान दिसतात. तर या ठिकाणी मी शंकरपाळी तळायला घेतलेली आहे. ऑलरेडी 2 घाणे मी काढले होते शंकरपाळी तळून घेतलेली, पण मला जरा थोडंसं क्लिअरली कॅमेरामध्ये कॅमेरा व्यवस्थित नाही वाटला, म्हणून मी तुम्हाला क्लोजअपने तुम्हाला थोडंसं कशी शंकरपाळी तळायची परफेक्ट ही दाखवते. सो या ठिकाणी तेल हे जे आहे ते तापलेलं आहे. शंकरपाळी तळताना नेहमी तेल जे आहे ते मीडियम टू हाय आचेवरती ठेवायचं आहे. खूप जास्त गरम तेल करायचं नाही आहे. तुम्ही जर तेल जे आहे जास्त गरम केलं तर शंकरपाळी जी आहे ती वरून लालसर होणार आणि आतून कच्चीच राहणार. सो तुम्हाला तेल जे आहे ते मीडियम गरम ठेवायचं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरती तुम्हाला जी शंकरपाळी आहे ती छान अशी तळून घ्यायची आहे. थोडीशी पिंकिश म्हटलं थोडीशी लालसर, लाईटली लालसर अशी तुम्हाला शंकरपाळी तळायची आहे. खूप हाय फ्लेमवरती शंकरपाळी तळायची नाही आहे आणि शंकरपाळी टाकल्या खूप जोरजोरात हलवायची नाही आहे. अगदी हलक्या हाताने तुम्हाला शंकरपाळी तळायची आहे. तुम्ही आता बघितलंच असेल कॅमेरामध्ये मी साईडला हलवते शंकरपाळीमध्ये, आतमध्ये जोरजोरात मी शंकरपाळी झाऱ्या जो आहे तो हलवत नाही आहे. एकदम लाईटली हळू मी शंकरपाळी तळते आहे. टाकले तर अजिबातच त्याच्यामध्ये तुम्हाला झारा नाही घालायचा आहे, नाहीतर तुमची जी शंकरपाळी आहे ती सेट झालेली नसते. ती 1-2-3 मिनिटांनी तुम्हाला हलवायची आहे ती, मग ती हळूहळू वरती येते. सो तुम्ही जर डायरेक्टली जोरात असं झाऱ्या घालाल तर ती शंकरपाळी जी आहे ती फुटणार आहे. ओके, ती तुटणार आहे, त्याचा शेप जे आहे तो कदाचित बिघडेलसुद्धा. ओके, सो ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत शंकरपाळी तळतानाच्या. ओके, अशा प्रकारे तुम्हाला मंद आचेवरती हळू मीडियम टू हाय फ्लेमवरती तुम्हाला छान अशी लालसर रंगावरती ही जी शंकरपाळी आहे ती तळून घ्यायची आहे. ओके, आणि मध्ये मध्ये तुम्हाला सारखी हलवत राहायची आहे. ओके, कंटिन्यू हलवत राहायचं आहे. तुम्ही बघतच असाल की मी कशा पद्धतीने शंकरपाळी जी आहे ती तळते आहे आणि तुम्हाला दिसतच असेल जसजशी ती आपली शंकरपाळी जी आहे ती आतून जसजशी शिजत जाते तसं त्याचं तेलाचा तो फेस आहे ना तो कमी कमी होत चालला आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ ती शिजत चालली आहे, म्हणजे छान खरपूस होत चालली आहे. ओके, सो अशाच काही काही गोष्टी असतात ज्यावेळेस आपण किचनमध्ये काम करतो त्या म्हणजे काही काही टिप्स अँड ट्रिक्स असतात त्या वापरून किचनमध्ये काम करायचं असतं. ओके, सो आणि त्याचबरोबर अजून एक या ठिकाणी सांगते की शंकरपाळी तळताना तुम्ही म्हणजे तळून झाली की तिला खूप लालसर काढू नका. ज्या शंकरपाळ्या खूप तळायच्या नाहीत लालसर एकदम लाल 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 डार्क रंग येतोपर्यंत अजिबात शंकरपाळी तळायची नाही आहे. लाईटली मीडियम आचेवरती पिंक होस्तोपर्यंत छान अशी लालसर होस्तोपर्यंत तिला तळायची आहे. आणि तिला ज्यावेळेस त्याचं छान असा पिंक कलर येईल एकसारखी ज्यावेळेस ती होईल त्यावेळेस तुम्हाला ती शंकरपाळी काढायची आहे. कारण जर तुम्ही ती खूप डार्क कराल, खूप त्याचा लालसर रंग शंकरपाळीचा कराल तर जेव्हा तुम्ही ती शंकरपाळी तेलातनं काढाल थोड्या वेळाने त्याचा रंग अजून डार्क होणार. कारण अजून ती काढल्यानंतर त्याचं कुकिंग प्रोसेस जी असते ती चालूच असते, ती गरम असते, गरम तर कढईत ती तळलेली असते, काढल्यानंतर ते अजून जास्त ब्राऊन होते. सो त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा लक्षात ठेवायच्या आणि त्या हिशोबाने तुम्हाला शंकरपाळी तळायची आहे. ओके, सो या ठिकाणी
हळूहळू मी मंद आचेवर आपली शंकरपाळी जी आहे ती छान अशी तळून घेते. तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल, माझा चॅनल आवडला असेल, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. रेसिपी ट्राय करा. ट्राय करून मला नक्की सांगा की तुम्हाला माझी ही जी रेसिपी आहे ती कशी वाटली. ओके. पूर्ण जो आपली जी शंकरपाळी आहे ती पूर्ण खाली बसलेली आहे तेलामध्ये. म्हणजेच याचा अर्थ आपली शंकरपाळी जी आहे ती छान अशी खरपूस तळली गेलेली आहे. सो मी या ठिकाणी ही जी शंकरपाळी आहे ही काढत आहे. ओके. तुम्हाला क्लोजअपमध्ये दिसत असेल की मी किती लाईट मीडियम आचेवर तळलेल्या आहेत, किती लाईट ब्राऊन लाईट त्याचा लालसर रंग आहे, खूप डार्क अजिबात नाही तळलेल्या. सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा आणि अशीच शंकरपाळी करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही जी रेसिपी आहे ही कशी वाटली, माझं चॅनल कसा वाटला. आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला कोणती रेसिपी करायला आवडेल राधिका किचनमध्ये हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. ओके. सो थँक्यू फॉर वॉचिंग राधिका किचन. थँक्यू.